साक्री नगराध्यक्ष अविश्वास ठरावावरून आरोप प्रत्यारोपांची खळबळ. शिवसेनेच्या नगरसेवकांची पत्रकार परिषद. साक्री नगराध्यक्षांविरोधातील अविश्वास ठरावाच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकारण चांगलेच तापले असून आज शिवसेनेच्या नगरसेवकांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मोठे गौप्यस्फोट करण्यात आले. नगराध्यक्षांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना शिवसेनेचे तालुका प्रमुख पंकज मराठे यांनी दूध का दूध पाणी का पाणी केल्याचे चित्र दिसले. गेल्या वर्षभरापासून नगराध्यक्षांविरोधातील अविश्वास ठरावासाठी आमच्याकडून पाठिंबा घेण्यासाठी वारंवार संपर्क साधला जात होता, असे त्यांनी सांगितले. शिवाय उर्वरित 5 नगरसेवकांपैकी काही खासदारांच्या विरोधात इतर पक्षाचा प्रचार केल्याचा आणि अगदी साक्री विधानसभेच्या निवडणुकीत देखील काँग्रेसच्या प्रचारात सहभाग घेतल्याचाही गंभीर आरोप यावेळी करण्यात आला. साक्री शहराच्या विकासासाठी आम्ही पुढाकार घेतलाय, मात्र नगराध्यक्षांचा कारभार विकास विरोधी आहे. त्यामुळेच शिवसेनेचे तसेच भाजपचे काही नगरसेवकही या ठरावाला समर्थन देत आहेत, असे तालुकाध्यक्ष पंकज मराठे, नगरसेवक सुमित नागरे, नगरसेवक राहुल भोसले यांनी सांगितले. यावेळी त्यांनी पीठासीन अधिकारी अर्ध्यावरून का परत गेले याबाबत प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. धुळे व मालेगावमधील काही वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे त्या अधिकाऱ्याला ॲडमिट करण्याचे प्रयत्न केले, मात्र त्यांनी आपल्या वैद्यकीय सेवेचा गैरवापर न करता संबंधित अधिकाऱ्याला परत पाठवले, असेही त्यांनी स्पष्ट केले. या सर्व प्रकाराचे सीसीटीव्ही फुटेज आणि माहिती आमच्याकडे असल्याचेही पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. आमच्या कर्तव्यदक्ष आमदारांवर व जिल्हा प्रमुखावर आरोप करू नका. त्यांनी विरोधकांच्या प्रभागात 6 कोटींचा निधी दिलाय व साक्री शहरात सुमारे 22 कोटींचा निधी कामासाठी देण्यात आलाय. दरम्यान येत्या 4 जुलै रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले असून त्याआधी धुळे जिल्ह्यातील 2 प्रमुख लोकप्रतिनिधी व 1 दिग्गज नेते अविश्वास ठराव रोखण्यासाठी प्रयत्नशील आहे. या संदर्भात भाजप प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांच्यासोबत बैठक होणार असल्याची माहिती मिळाली आहे. येत्या 4 जुलैच्या विशेष सभेत काय राजकीय भूकंप होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आजच्या पत्रकार परिषदेवेळी शिवसेना तालुका तथा नगरसेवक प्रमुख पंकज मराठे, नगरसेवक सुमित नागरे, नगरसेवक राहुल भोसले, बाळा शिंदे, केतन खैरनार, गोविंदा सोनवणे, भूषण शिरसाट, सोनू मारनर, अजित बागुल सह शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. मीडिया लाईव्हसाठी रफिक शेख, साक्री, धुळे. भूमिका काय या गेल्या काही दिवसापासून जी घडामोडी साक्री शहरामध्ये चालू आहे त्याच्या संदर्भात प्रमुख सर्व पदाधिकारी आज तुमच्यासमोर आम्ही उपस्थित आहे. आज भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष सौ जयश्रीताई पवार ताईंनी जो आमच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तसंच आपल्या तालुक्याच्या लाडक्या कर्तव्यदक्ष आमदार मंजुळाताई गाडवे यांच्यावर जो आरोप केला आणि बऱ्याचशा आपल्या त्यांच्या प्रेस नोटमध्ये जे तुम्हाला देण्यात आले त्याच्यामध्ये जे जे शब्द वापरले त्याला एक शिवसैनिक म्हणून, एक तालुका प्रमुख म्हणून आणि एक आम्ही सर्व नगरसेवक म्हणून आम्हाला सगळ्यांना वाटलं की याचं उत्तर आपल्या सर्व पत्रकार बांधवांना आपलं म्हणणं मांडावं आणि त्याच्यासाठी आज आम्ही सगळेजण इथे उपस्थित झालो. पहिला मुद्दा गेल्या 1 वर्षापासून भारतीय जनता पार्टीच्या गटामध्ये चलबिचल चालू होती. 1 वर्षापासून सातत्याने वारंवार ते आमच्याशी संपर्क साधत होते की अविश्वास आणायचा आहे. ज्यावेळेस आम्ही सांगितलं की हा विषय तुमच्या पक्षाच्या अंतर्गत विषय आहे, तर तुम्ही ह्या विषयाला तुमच्या पक्षश्रेष्ठींशी बोला. माझ्या माहितीप्रमाणे त्यातले काही नगरसेवक किंवा तिकडचे जे नगर गटनेते, उपनगराध्यक्ष आणि इतर मंडळी हे सगळेजण त्यांच्या वरिष्ठांशी चर्चा केली असं आम्हाला सांगण्यात आलं. पण
त्यांच्या म्हणण्याप्रमाणे नगराध्यक्ष राजीनामा देत नाही असा विषय आहे. पण तो आमचा विषय नाही, त्याचा राजीनामा द्यावा का नाही द्यावा. पण आम्ही सगळे ह्या विषयावर पुढे आलो की जर तुम्ही बघितलं मागच्या 1 वर्षाचा इतिहास जर बघितला तसं तर पूर्ण 3.5 वर्षाचा इतिहास, मागच्या 3.5 वर्षाचा जो इतिहास तुम्ही बघितला तर मागच्या 3.5 वर्षामध्ये विकासाचे किती कामं झाले भारतीय जनता पार्टी यांच्याकडनं. आमदार महोदयांनी वर आरोप करण्यात आला की ते हस्तक्षेप करताय. अध्यक्षांनी आपल्या प्रेस नोट मध्ये हे दिलंय की 40 वर्षाची सत्ता उलथवली आणि भारतीय जनता पार्टी ही सत्तेत बहुमताने बसली. जनतेचा कौल आम्ही सर्वांनी मान्य केला, कारण जनतेने दिलेला कौल, जनता मायबाप जनार्दन आहे, जनतेने जे दिलं ते आम्ही मान्य केलं. मान्य केल्यानंतर 3.5 वर्षामध्ये तुम्ही विकासाचे किती कामं आणले आणि किती कामं केले हेही तुम्ही जनतेसमोर ठेवायला पाहिजे. ज्यावेळेस वर्षभरात तीनच मिटिंगा होता, वर्षभरात 3च मिटिंगा होता, तर निश्चित याचा विचार सर्वांनी करायला पाहिजे. नगर पंचायतच्या त्या सभागृहामध्ये आम्ही ज्यावेळेस आम्ही तिथं सभागृहात असतो, त्या सभागृहामध्ये जी प्रोसिडिंग लिहिली जाते, जो कागद दिला जातो तो लगेच त्याच्यावर सह्या का होत नाही. ज्यावेळेस 3 वर्षाच्या 3 मिटिंगा झाल्यानंतर जेव्हा आम्ही कलेक्टर महोदयांना एक कंप्लेंट केली सर्व नगरसेवकांनी, मग त्याच्यात भारतीय जनता पार्टीचे 6 नगरसेवक सर्वच होते, बरोबर आहे. त्या पहिली जी कंप्लेंट केली त्यावेळेस 16 मधनं बाकीचे सगळे नगरसेवक 16 विरुद्ध 1 होते. ज्यावेळेस ही कंप्लेंट केली, ही कंप्लेंट केल्यानंतर माननीय जिल्हा अधिकारी त्यांनी मीटिंग लावली, विशेष मीटिंग लावली. त्या मीटिंगच्या व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग असताना सुद्धा त्या प्रोसिडिंगवर सही होत नाही. का होत नाही याचा खुलासा आम्हाला पण पाहिजेलच. आपण साखरेच्या जनतेला नुसतं बोलून बोलतापा देऊन चालणार नाही. राहिला आमदारांचा विषय, एक शब्द वापरला गेला की आमदारांनी स्टंटबाजी केली. बघा, आम्ही शिवसैनिक आहे, आमदार शिवसैनिक आहे, आमचे जिल्हा प्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित हेही शिवसैनिकच आहे. 11:35 झाले ज्यावेळेस पहिला मेल कलेक्टर ऑफिसला गेला की इथं पीठासन अधिकारी आला नाही, त्यावेळेस तालुक्याच्या प्रथम नागरिक म्हणून आम्ही आमदारांना आणि आमच्या जिल्हा प्रमुखांना आम्ही संपर्क साधल्यानंतर जर वारंवार जिल्हा आपल्या कलेक्टर महोदयांना आणि त्यांच्या ऑफिसला आणि प्रांताला फोन लावल्यानंतर त्यांचा रिप्लाय नव्हता. त्याच्यानंतर साहजिक आहे, आम्ही शिवसैनिक म्हणून तर नक्कीच जे करणार ते करणार. अन्यायाच्या विरुद्ध उभं राहणं हे आमच्या शिवसैनिकांचं काम आहे आणि आम्ही ते 100% केले. तुमच्या माहितीसाठी सांगतो, आज ही पत्रकार परिषद आम्ही याच्यासाठी बोलवली. तुमच्या माहितीसाठी गेल्या 3.5 वर्षामध्ये आमदार महोदयांनी 22 कोटीचा निधी हा साक्री शहरासाठी दिलेला आहे. किती? 22 कोटीचा निधी जेव्हा हा साक्री शहरामध्ये दिला, त्यातनं सुद्धा 6 कोटी हा विरोधकांना दिलेला निधी आहे. आमदारांनी भेदभाव नाही केला, त्यातनं 7.5 कोटी आपलं वाचनालय आणि प्रशासकीय बिल्डिंगचा आहे आणि मग राहिलेले आम्ही सगळे नगरसेवक. आमदार या तालुक्याचे प्रथम नागरिक आहे, त्यांचा अधिकार आहे. सत्ता कोणाची हा विषय नंतरचा आहे, ते आमदार आहे, त्यांचा अधिकार आहे नगरपंचायतमध्ये. तर त्या नगरपंचायतमध्ये अधिकार असताना तुम्ही हे कसं बोलू शकता की त्यांचा काही अधिकार नाही? आम्ही असं म्हणायचं का आमच्या वॉर्डामध्ये नगराध्यक्षाचा काही संबंध नाही? साक्री नगरपंचायतला जर आम्ही असं म्हटलं की नगराध्यक्षाचा आमच्या वार्डात काय संबंध,
कधी आमच्याकडनं ऐकलं की आम्ही यांचा काय संबंध? विरोधात राहून आम्ही त्या तिथं सभागृहात ज्या भूमिका नेहमी मांडल्या, ज्या भूमिका नेहमी ठेवत होतो, कोणत्याच माणसाच्या विरोधात नव्हतं. कारण तिथं भारतीय जनता पार्टीचे सुद्धा इतर लोक होते. आमची लढाई प्रशासनाशी होती, कलेक्टरांशी होती आणि प्रांतांशी होती, त्या यंत्रणेशी होती. आमच्या कोणाच्याही तोंडातनं किंवा आमदार असो, जे आमचे जिल्हा प्रमुख असो, यांच्या तोंडातनं एक शब्द तरी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात निघाला का, हा आमचा प्रश्न आहे. स्टंटबाजी नव्हती. आम्ही शिवसैनिक, आम्ही या पद्धतीतच राहू. जेव्हाही अन्याय येईल तेव्हा शिवसैनिक पुढे येईल. राहिला विषय इतर विषयाचा, भारतीय जनता पार्टीचे 6 नगरसेवक, त्याच्यामध्ये गटनेते हे आमच्याकडे आले. तिथं काही शिवसेनेची सत्ता बसत नव्हती. आमच्यापैकी आमचे गटनेते असो, आमचे नगरसेवक असो, आम्ही 1 रुपयाची काय, आम्ही कोणत्या पदाची सुद्धा मागणी केली नाही. प्रूव्ह करून द्यावं की त्या आम्ही विरोधी पक्ष नाही, आम्ही विरोधी पक्ष आहे, आम्ही विरोधामध्येच बसायला आमची इच्छा आहे. पण या सत्तेला कुठेतरी चालना भेटावी म्हणून यांना बसवून आम्ही फक्त त्यांच्या पाठीशी होतो. आम्ही सत्तेत कुठंच सहभागी होणार नव्हतो आणि होणार पण नाही. साक्रीच्या जनतेने जो कौल दिलाय तो ही पंचवार्षिक भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष आणि त्यांच्यासाठी त्यांनी, आजही मी सांगतो, त्यांनी त्यांचं ठरवावं की त्यांनी त्यांचा डिस्प्यूट कसा करायचा. 4 तारखेला फ्लोरवर आम्ही आजही जाणारच आहोत. आमचे 12च्या 12 सर्व भारतीय जनता पार्टीचे 6, शिवसेनेचे 5 आणि काँग्रेसचे 1, हे सगळे नगरसेवक 5च्या 5, 12च्या 12 नगरसेवक आजही करत आहेत. भरपूर मोठ्या प्रमाणावर लालच दिले जात आहे. पण हे जे 12 लोक जे एकत्र झाले ते कोणत्या लालसाने एकत्र नाही झालेले, कोणी कोणाला आमिष दिलं म्हणून कोणी एकत्र नाही झालेले. हे सगळे 12च्या 12 लोक आपण काही कशासाठी झालो? ज्या साखरीची 3.5 वर्षात ते नुकसान झालं, ज्या साखरीचं 3.5 वर्षात नुकसान झालं, आज युतीमध्ये आहेत आपण. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी. तुम्ही सत्तेत असताना विरोधी आणि जातीयवादाची शब्द वापरला जातो. तो मुख्य अधिकारी काय बोलत, रेकॉर्डिंग आहे बघा, आम्ही कोणती नाही बोलत आहे, रेकॉर्डिंग आहे. मुख्य अधिकाऱ्याला जर हे शब्द वापरले जातात तर पुढं कसं काय करणार मला सांगा. आमचं आजही म्हणणं आहे या कोणी पत्रकार सर्व मीटिंगला आता उघडीच्या पुढे आला जाता, तुम्ही स्वतः त्यावेळेच्या पत्रकार बापू, मी तुम्हाला सांगतो, महेंद्र देसले, आपला महेंद्र चंदेल, धनंजय सोनवणे, इवन बिजू भोसले सर, हे जरी त्यांच्या मिसेस तिथं नगरसेविका आहे, ताईने जो अर्धबंध दाखल केलेला आहे त्याच्या संदर्भात ताई LNQ विधान सभेत जो प्रश्न काळ LNQ लावणार आहे अधिवेशनात, त्याच्यानंतर ती पुढची प्रोसेस. कारण मी तुम्हाला सांगतो, लढाई, पक्षीय लढाई कितीही असो, पक्षीय लढाई आज भाजपने आम्ही विरोधात लढलो, काँग्रेस, राष्ट्रवादी या पक्षाच्या लढाया या चालूच राहणार, या कधी बंद. पण ज्यावेळेस प्रशासकीय माणूस आपल्या कोणाच्या दबावाखाली म्हणा का कशासाठी ते आम्हाला माहिती नाही, नियम खुंटीला बांधला टाकून जातो. प्रांत महोदय म्हणता की इथपर्यंत आले, मेयर जवळ आले, कुसुंबे जवळ आले, मग आमच्याकडे असे पुरावे तुमच्या माध्यमातून प्रांत आणि कलेक्टर महोदयांपर्यंत पोहोचवून द्या. असे पुरावे की ते कोणकोणत्या हॉस्पिटलला गेले, त्यांनी MRI, CT स्कॅन कुठं केला, कोणी काय नोटिफिकेशन त्यांना दिलं आणि नंतर ते कुठं भरती झाले, याचे सगळे रिपोर्ट CCTV पासून सगळे रिपोर्ट आम्ही गोळा करून घेतले. प्रांत असो, कलेक्टर महोदय असो, कुठल्याही सरकारी यंत्रणेतला अधिकारी असो, राजकारण करणं हा त्यांचा काम नाही.
राजकारणासाठी सर्व पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी आहेत. त्यांनी ज्या या राजकारणात बळी पडले ते, तर याच्या संदर्भात आम्ही हायकोर्टात पण जाऊ, लोकपालपर्यंत जाणार आहे. इथले वाद चालू राहतील, मिटतील, पण यांच्या विरुद्ध आम्ही शेवटच्या टोकापर्यंत जाणार आहे. पक्षीय वाद हा चालू राहील, पण हे प्रशासकीय वाद म्हणून माझ्या सर्व पत्रकार बंधूंना तेच सांगितलं, त्या दिवशी जो ताईंचा आणि डॉक्टरांचा रोल होता तुम्ही दाखवून द्यावं. त्याच्या अगोदर डॉक्टर आणि आमदार मंजुळाताई गावित आमच्या प्रक्रियेमध्ये स्वतःहून कुठं इन्व्हॉल्व होते का? हा, आम्ही त्यांना निश्चित परवानगी घेतली. ताई असा असा विषय, विकासाचा विषय, ताई म्हणे बघा विकासाचा विषय बोलवलं आम्ही, सर्वांनी बोलावलं गेलं होतं तेव्हा ते आले. ते काय असे जबरदस्ती आले नव्हते. आणि 12 लोकांनी, आम्ही 12 लोकांनी, भाजपचे 6 आणि आम्ही 6, कारण की ते आमदार भाजपचे पण आहेत ना, युतीचे आमदार म्हणजे भाजपचे आमदार. ते 12 लोकांनी सांगितलं की अशी अशी अडचण आम्हाला सामोरं जायला लागतंय, की असं आज आम्ही घरी आले नाही, तर तुम्ही बोला. नाही मग